ठाकुर्ली रेल्वे स्टेशनच्या अगोदर क्रॉस करून जातात ना, ते क्रॉस करून हे सगळे तिथे पलीकडे जातात. त्यामुळे फेज 1 आणि फेज 2 असे 2 प्रकार आहेत आपल्या MIDCमध्ये. तर फेज 1मधला जो एकच मेजर नाला आहे की जो ठाकुर्लीला जाईल, सगळे नाले त्या ठाकुर्लीजवळ येतात आणि तिथे जातात. फेज 2चे सगळे नाले जे आहेत ते गणेशनगरमधनं तुम्हाला पुढे जातात दिसते. नाही ते ह्याच्यावर दाखवा मला, कारण इथे जो येतो आपला नदीचा इकडनं जो फ्लो येऊन इथे MIDCकडे मला दिसतोय, इकडनंच जात असेल ना हा जो ब्लू. नाही नॉट देअर हिअर. आता हे जे MIDCचा जो एरिया आहे ना, हा तुमच्या बाजूला हाताच्या बाजूला बघा, नदीचा जो दाखवला आहे ब्लू. हां आणि ही बघा इथे कनेक्ट होते, काहीतरी लाईट ब्लू कलर आहे, कनेक्ट होते इथे. हां व्हॉट इज ऑल दॅट म्हणजे तिकडनं ही फ्लो तिकडे नदीकडे जाते का ह्या नाला थ्रू? ह्या नाला थ्रू हां तुमच्या इथे मला दिसते की ते नदीला मार्क केलं. इथे कुठे मी रिव्हर आणि आता बोलली नाला. हां इथे हे बघा. नाही इथे रिव्हर नाला ते ब्लू कलरच दाखवला आहे इथे मार्किंग. याच्यात मला जे दिसते व्हॉट इज दॅट देन, दॅट ब्लू लाईन विच इज कमिंग, व्हॉट इज दॅट? हां इथे कुठेही नदी नाही. इथे दिलंय रिव्हर आणि नाला. सगळे जे नाले येतात ते फेज 1 मध्ये एक मोठा नाला होतो आणि फेज 2 मध्ये नाला आहे. सगळे नाले एक फेज 1 मध्ये मिळणार ठाकुर्लीला इथे बोलतात या बाजूला, आणि फेज 2 मधला जो नाला आहे तो इकडे. ते दोन्ही नाले दोन्ही स्पॉट तुम्हाला दाखवले जातील. वाटल्यास वेगवेगळे जे नाले आहेत की जे नाही पण कारण एकदा जेव्हा असं प्रकारच्या काम चालू होईल ना, MPCB वाल्यांना पण सांगितलं टेक नोट ऑफ इट, मॅडमनी पण लिहून घेतलंय. कारण आतापासूनच त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. एकदा बनलं की तुम्ही काही करू शकणार नाही. देर विल बी ऑल रिलिजियस सेंटिमेंट्स विच विल बी पोरिंग इन. आता मेनली छठ पूजा मोठा झालाय तर छठ पूजाला ते सगळं, परत गणपती विसर्जन, परत बाकीच्या दुर्गा पूजा, दुनिया आपला तर पूर्ण वर्षभर फेस्टिवल असतात. म्हणजे जेव्हा हा व्हायला लागेल म्हणजे कसली नाही उल्हासनगरच्या नाही, कारण काय झालं आमच्या मीटिंग सकाळी झाल्या त्यानंतर आम्ही विजिट केली. पण आता मी मेलमध्ये लिहिते, कारण रात्री आम्ही 12-1 वाजता पोहोचलो, त्यामुळे रात्री लिहिलं नाही. आता आज मी लिहिणार आहे. पण मॅडमच्या समोर आणि MPCBच्या समोर आता डिस्कस झालेला आहे. इफ यू डोंट टेक दिस why are we not making some kind of a connection with the industry or contractor, these developers and builders and construction work and all? Why are we not giving that supply water to them? Why are we not generating any money out of it? Because that will help in operation and maintenance. आणि ते न करता आपण काय करतो, एवढा सगळं तंत्रणा दरोडोचं हे लावून आपण STPचं ट्रीटमेंट करतो आणि ते परत त्या घाणमध्ये सोडतो. We are releasing, if you go and see, म्हणजे आपला जो ट्रीटेड वॉटर जिथे आपल्याला फायनल प्रॉडक्ट दिसतं ते एकदम चांगलं पाहिजे. तुम्ही बघा जे जेव्हा ते रिलीज होऊन ना तिथे ते परत ती घाण असते. व्हॉट इज द यूज? त्यामुळे आम्ही लास्ट टाइम कापसेला आणि यांना दाखवून दिलं की ऑल 25 ml इज कमिंग. सपोज 25 ml आहे, समजा 24 ml पाहिजे पण स्लज वगैरे जर सोडून दिला तर ऑल दॅट 24 ml इज गोइंग वेस्ट. व्हाय आर वी नॉट मेकिंग सम काइंड ऑफ वॉटर मॅनेजमेंट फॉर दॅट? तर इंडस्ट्री आणि बरेच लोक आहेत जे पुण्याला तयार होणार, पाणी लोकांचं करू शकतो आपण. त्याचे आपल्या MIDC रिजन आहे ना आपल्याकडे, दे विल बी रेडी टू टेक दॅट वॉटर. व्हाय आर वी नॉट? आपल्याकडे ह्याचं जे रियूज जे मॅडम म्हणतात ना, आपण इंडस्ट्री बरोबर नाही. मी लास्ट पाईपलाईन टाकावी लागेल. MIDC वर मीटिंग घेतली आणि MIDCचे एक्झिक्युटिव्ह बोलवलं तर त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह आले. प्रश्न पडतो तर त्यांना इंडस्ट्रीला डोर स्टेप पाणी, आता MIDC डोर स्टेप पाणी देते, त्यांच्या दारात पाणी देते आणि ते वाया टँकर घ्यायला तयार नाही कारण त्यांचा कंट्रोल नसतो. आपण आपल्या इथं वाया टँकर घेतला तर एक तर त्यांना ट्रान्सपोर्ट प्लस ट्रॅफिक प्लस ॲक्च्युअल कॉस्ट, त्यामुळे ते पडतं. त्यामुळे त्यांनी मागणी केली की आम्हाला डोर स्टेप देत असाल तर आम्ही घेऊ.
दोन स्टेप साठी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं नाही, मग मला असं विचारायचं आहे की समजा आता ह्यात इंटरव्हेन कोणाचं पाहिजे समजा आता आपण नाही, नाही, दोन कसं step आहे, आहेत. दोन्ही हां. दोन स्टेपचा प्रश्नच नाही आपण म्हणतो. दोन स्टेप त्याला खर्च येत असेल तर समजा MIDC ला समजा वरून आपल्या पर्यावरण विभागाने सांगितलं किंवा हे काय माहित नाही तुम्हाला आम्ही पोर्टेबल वॉटर देणार मला हेच उचलायला आपल्याला कसं आहे दोन्ही अँगल विचार करू आपण एक तर समजा आपल्याला द्यायचं म्हणजे एवढा खर्च येणार समजा पर्यावरण विभाग तो खर्च देत असेल समजा हे म्हणून काल करता तो एक मुद्दा WRD होता. किंवा दुसरा मुद्दा काय झाला की वरून कंपल्शन करावं की MIDC साठी इथं पोर्टेबल वॉटर आहे ते यूज करण्यात यावं कसं करायचं ते तर बघायचं. म्हणूनच त्याच्यासाठी WRD ला काल आम्ही हां. सजेस्ट केलं काल WRD ला सजेस्ट केलं की तुम्ही आता जेव्हा वॉटर सप्लाय पर कॅपिटा आपण देतो हां. हा आपण पर कॅपिटा करून आणि पर हेड प्रमाणे आपण त्यांना रिलीज करतो मी आता म्हटलं की तुम्ही यू टेक अकाउंटेबिलिटी ऑफ दिस वॉटर विच यू आर सप्लाइंग अँड दॅट गेट्स ट्रीटेड अँड इट इज गोइंग वेस्ट तर त्याच्या तुम्ही नोंद घ्या आता कॅल्क्युलेशन मध्ये वॉटर सप्लाय देताना अदरवाइज यू आस्क MIDC टू मेक यूज ऑफ दिस वॉटर अँड रिड्यूस दिस नाही, मग आता म्हणजे याच्यामध्ये असं करून पूर्ण वॉटर आपल्याला काय करता येईल? जलसंपदाचा MIDC पण जेव्हा मीटिंग होईल त्यावेळी त्यांना पण हा मुद्दा आपल्याला सांगायला लागेल. तुम्ही आता काय करताय ते जर आता त्यांना येणारा त्याचा खर्च आणि आपलं जे raw water चा खर्च कमी येणार आहे आपला raw आपण water. हे सांगितलं कारण MIDC ला फक्त ड्रिंकिंग वॉटर सप्लाय होते आणि ते जे इंडस्ट्री करता जे वॉटर वापरते ते त्यांना प्रत्येकाला ती ट्रीटमेंट मिनी ट्रीटमेंट प्लांट त्यांनी बसवायला सांगितलेलं आहे ते रिसायकल करून तेच पाणी नाही, पण तेवढं पुरणार नाही ना आता तेच म्हणजे असं एकंदरीत आहे MIDC हे they are not able to Industry. work करतायत. पण अजूनपर्यंत कुठलाही अशा प्रकारचं आपल्याकडे इन्फॉर्मेशन नाही की दे आर युजिंग द ट्रीटेड वॉटर FPC जे आहेत त्यांना नोटीस वगैरे आहेत नाही, साहेब सांगतील ना तेव्हा नाही ते that's तर आता जे ठरलं आहे कारण आमच्या मीटिंग मध्ये पण आता MIDC ला घेऊन आपण हा जो वॉटरचा जो कॅल्क्युलेशन आहे पोर्टेबिलिटीचा त्याच्यावर आपण आता काढते ते द्यायचा कारण पोर्टेबल वॉटर शुड नॉट बी यूज फॉर येस तर हे म्हणतात ना परत व्हॅलिड म्हणजे काय की आपल्याकडं STPचं वॉटर आहे तयार फक्त मुद्दा काय होतो की ते वॉटर त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं एक आणि आता ते काय सिस्टीम वापरतात मग त्याचे नाही, तसं नाही दोन आता मॅडमच्या MIDC दोन झाले एक पिण्यासाठी तिथल्या लागणारे काप नाही, आहे सगळं एकच सप्लाय बारावीचा एकच सप्लाय 12चा एकच सप्लाय रेसिडेन्शियल एरियामध्ये पण तेच जातं आणि MIDC मग त्यांना आपल्याला डिकम्पल्शन करायचं झालं हो पण त्याला दोन स्टेप साठी काढा. इंडस्ट्रियल यूज साठी आपण काय इंडस्ट्री नाही, आता मग MIDC मध्ये आता मला सांगा MIDC मध्ये इंडस्ट्रियल यूज वॉटरचा काहीच नाही का ETP बसवायचं पर्पज काय आहे? प्रोसेस हा मग प्रोसेस साठीच म्हणतो ना आपण नाही नाही कूलिंग साठी आहे भरपूर यूज आहे एनिथिंग आउट ऑफ कूलिंग डोमेस्टिक आहे यूज भरपूर सोडून आहे इंडस्ट्री कूलिंग अँड ऑल कॅन बी डन यू कॅन यूज फॉर नाही मी म्हणतो Many डोमेस्टिक other पर्पज सोडून डोमेस्टिक पर्पज म्हणजे प्यायचं सोडून उरलेल्या सगळ्यासाठी त्यांनी हे वापरू देत ना प्रोसेस तर नाही वापरणार प्रोसेस सोडून बाकी नाही, सेकंडरी नाही, sir. जे आहेत ना Washing जसे place. फ्लशिंगला त्या आहे प्रोसेसिंग मध्ये काय भरपूर आहे तिथे यूज होतो म्हणजे हे जे कूलिंगचा सर्वात जास्त यूज होतो Specification meet होते. क्लिनिंग मध्ये नाही एक मिनिट प्रोसेसिंगच्या मध्ये एक आहे त्यांच्या सपोज टेक्सटाईल इंडस्ट्री हां. दे विल रिक्वायर अ पर्टिक्युलर स्टँडर्ड वॉटर बरं. विथ अ सर्टन काइंड ऑफ अ क्वालिटी ओके त्यामुळे ते तिथे नाही यूज नाही. करणार बट अदर इंडस्ट्रीज आपल्याला म्हणजे कसं डिपेंडिंग वाटतं? अपॉन द इंडस्ट्री ऑल्सो यू कॅन 50% जरी वापरलं त्यांनी 50% जरी वापरलं आपण सुद्धा 50% धरूया पोर्टेबल वॉटर प्लस मी जे काय म्हणते ते उरलेलं 50% वापरलं तरी सेकंडरी मेजर पर्पज साठी जे पाणी MIDCचं फ्रेश वॉटर हां, येतंय त्याच्या ते ऐवजी सगळं हे तुम्ही replace. STP पाणी वापरा कारण आपल्या रिजन मध्ये एवढा ते मोठा आपल्याला MIDC काय region आहे. आपल्याला यंत्रणा त्याचं एक पत्र आपण MIDC ला देऊ. नाही, झालं ना. आपल्याला कसं नाही first आपण राज्य शासनाला आपण करू ऑलरेडी आमच्या मीटिंग झाले त्याच्यावर साहेब नाही, नाही, आता हे झालं मीटिंग आता झाली आता आम्ही त्याच्यावर कन्सल्टंट म्हणून आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट काढतो आपल्याला कुठलेही प्रपोजल घेऊन जाताना आपल्याला त्याचं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट आणि युजर चार्जेस साठी आपल्याला काहीतरी कॅल्क्युलेशन टाकलं आपण ऑन ऑफ सडन MIDC जाऊ शकतो आपण सांगू शकतो की आमचे युजर चार्जेस 10 रुपये 15 रुपये 25 रुपये हे आपण काहीतरी करून इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट even see but when you are working on this please don't do it in isolation let us not do the one to one let us have everybody's understanding तर एक मिनिट मी तुमच्यासाठीच बोलतेय की let us not do one to one let us hear everybody's हे एक बोलतोय तर आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं पाहिजे आता जेव्हा आतापर्यंत काय होत होता की whenever there was any kind of a decision making तेव्हा आपण आयसोलेशन मध्ये करायचो जसं आता BMC will think I have to do this way let us not do that way let us do in an integrated manner let MIDC also sit with us let us work together in convergence means if we do there lot of funding availability will be there lot of opportunities of doing things together
म्हणजे इथे आपल्याला समजेल की कुठून अजून इन्फ्रास्ट्रक्चर कुठून येणार आहे. सपोज MIDC is going to make use of our this water. So what infrastructure wise they are going to come from? Like every drop of water, how we are managing in a very justified manner, judiciously. म्हणजे याच्यासाठी आपल्याला एकत्र बसूनच विचार करावा. आपण विचार करणार असं आपण त्यांना सांगणार असं नाही. आपण एकत्र बसू MPCB, MIDC, आपल्या वॉटर सप्लाय डिपार्टमेंट, ऑल ड्रेनेज डिपार्टमेंट. कारण इथे कसं आहे, it's not only about the STP water. Let us not only just talk about the treated STP water. Let us also discuss about the storm सला water. जाऊया नदीचे पण आपलं आहेत सगळं ना स्टॉर्म वॉटर पण ड्रेनेज मध्ये तिथे जातं. ठाकूरला पाठवतो. त्यापेक्षा हा जो स्टॉर्म वॉटर आहे, तर स्टॉर्म वॉटर आणि ड्रेनेज ठाकूरला पण वॉटरचा कळवा. जर सेपरेट लाईन असेल, ते स्टॉर्म वॉटर कॅन बी इझिली ट्रीटेड. Whereas drainage water you require a lot of treatment. So हा स्टॉर्म वॉटरचा, कारण एवढा आपल्याकडे स्टॉर्म वॉटर आहे, त्याचा पण आपण काही विचार करत नाही, काही नियोजन करत नाही. आता मॅडम So these are the things that we have to think. Just only for one thing न करता आपण जर या पद्धतीने पण विचार केला की आपल्याकडे कुठून what are the source of the water which will be there and where we are going to use for it. तर असं करून आपण स्ट्रॉंग विचार वॉटरला आपण काय करूया, सोसायट्या ज्या आहेत, आता आपण एक व्हिडिओ पण करतोय बघा, सोसायटी मधलं कसं त्यांनी कॉन्झर्वेशन ऑफ रेन वॉटरचं केलेलं. तशा प्रकारचे काही आपल्याकडे इझी सोल्युशन असतील तर आपण सोसायटीला कंपल्सरी करू. जे वरतं सरफेस वॉटर जे आहे सगळं त्यांच्यात काय होते ते रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे असं नुसतंच होतंय. आपल्याला काय करायला लागेल, थोडंसं कंपल्शनच्या हिशोबाने जायला लागेल त्याच्यात. रेन वॉटर हार्वेस्टिंग करून ते तिथे बोर आहे त्याला recharge. विचारायचं करणं गरजेचं आहे. That is what is happening everywhere. आणि आपलं म्युन्सिपल कॉर्पोरेशन कडनं जेव्हा पाणी देतो अलाउड नाही अशा प्रकारच्या गोष्टी, पण बरेच ठिकाणी तसं केलं जातं. त्याचं पण एक सर्वे करून माहिती करणं गरजेचं. तर अल्टिमेटली आता एक तर मेन आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग तर मॅक्सिमम ठिकाणी व्हायला पाहिजे, ते तुम्ही एन्श्योर करा. एव्हरी बिल्डिंग शुड हॅव द, कारण हे जी पॉलिसीमध्ये निघालं जिथे 100 फ्लॅट्स आहेत त्यांनी करायचं, पण मला असं वाटतं सगळ्यांनी करायचं. जिथे जिथे बोरवेल आहे लेट देम रिचार्ज अँड एव्हरीबडी, अँड इट शुड स्टार्ट विथ ऑल द गव्हर्नमेंट ऑफिसेस अँड पहिलं आपण काय फर्स्ट करू, आपण आपल्या बिल्डिंग पासून इन्शुअर करू. आपल्या बिल्डिंगचं सगळं पाणी आपण रिचार्ज. वॉटर डिपार्टमेंटचं कोण आहे? मग तुम्ही आता एक करा ना, आपल्या बिल्डिंगला प्रपोज करा लगेच. आपल्या जेवढे आहेत वॉर्ड ऑफिस सगळे आहेत, ही आपली बिल्डिंग, अजून ज्या बिल्डिंग आहे त्यांना कंपल्सरी यावर्षी करून घ्या. काय जास्त खर्च येत नाही, पाईप फक्त लावून घ्यायचे आणि जिथं आपली बोर आहे त्याला काही जास्त खर्च नाही. जास्त आता म्हणजे आपण 10-15 हजार सगळा फक्त तुमचा ह्याचा वरचा पाईपचा खर्च जास्त येईल, पण बाकीचं नुसतं फिल्टरेशनचं मटेरियल तुमचं येईल. आपण सगळीकडे खाली केलंय का? मग एखादं कुठतरी हे करा, पर्क्युलेशन पीठ करून गेले मध्ये पण परमिशन देताना कंडिशन कंडिशन मला आता सगळ्याच कंडिशन असतात, पण आपण आता एवढं केलंय काम, सगळ्याच कंडिशन असतात. ते कंडिशनला तात्पुरतं आपण जेव्हा जातो तेव्हा दाखवल्याचं नंतर मग 4 महिन्यानं परत आपल्याकडे काय सिस्टीम पाहिजे की एव्हरी इयर ते आपण इन्स्पेक्शन केलं पाहिजे किंवा रेन वॉटर सिस्टीम आहे का. आता सॉलिड वेस्टचे प्रोजेक्ट सगळीकडे आहेत ना, आता नोटीस काढायला चालू केलं ऑक्युपन्सी घेऊन सगळ्यांच्या की तुमच्याकडे जर तेवढा फ्लॅट असेल 100 किलो असेल तर काय केलं रेन वॉटर हार्वेस्टिंग त्यांना तुम्ही एक्स्ट्रा पेनल्टी लावा. येस जे करतायत ते करतायत त्यांना सूट आहेत. आपण प्रोव्हिजन केली सूट, आपण त्याला घनकचऱ्याला सूट देतोय म्हणून आता मी त्याला नोटीस काढायला चालू केलं. तुमचा प्लॅन बंद असेल तर सूट तर राहिलीच, पण दंड करायला चालू करू. हे इन्शुअर केलं पाहिजे. आत्ता जर नाही केलं आपण तर पुढच्या पिढ्या राहणं अवघड होणं बसणार आहे. आता आपण पाऊस बघतोय, आता आला अजून हे पहिला एक थेंब पाऊस नाही, पुढे अजून 1 महिनाभर गेला तर पाणी मिळणार नाही. आणि या ठिकाणी पाऊस पाणी कनेक्शन द्यायचं. आता एक पहिलं आपण ठरवू की आपल्या ज्या इमारती आपल्या आहेत सगळ्या, तसं 100% रेन वॉटर इन्शुअर करा आणि पुढचे 1 6 महिन्यात आपल्याकडे होईल त्याची आपण दक्षता घेऊया. हे काय होईल तर उद्या बोर्ड दाखवायला सगळे तयार होतील, तुमच्या 10 बिल्डिंग आणि त्याला एकाले नाही आणि आम्हाला कंपल्शन करायला लागेल. एक आपल्याकडनं इन्शुअर करून घेऊया की आपल्याकडं 100% रेन वॉटर हार्वेस्टिंग होईल. म्हणजे हा पाणीच्या नियोजनचं जे आपण आता चर्चा केलं ना, त्याच्यावर जास्त भर घाला. जेव्हा एकदा आपला पूर्णपणे वॉटर मॅनेजमेंट जर आपण प्रॉपरली केलं, मला वाटतं मोस्ट ऑफ द थिंग इज अंडर कंट्रोल. हे हा जो विषय आहे ना MIDCचा, तो अशा फोरमला घ्यायला पाहिजे ज्याच्यामध्ये MIDC कंट्रोलिंग ऑफिसर त्यात पाहिजे. म्हणजे काय होतं की समजा आता आपण घेतला डिसिजन तर त्याला त्याच्यामध्ये कोण पाहिजे, MIDC जे ते पाहिजे. ते सांगू शकतो ठीक आहे आम्ही एवढं क्लिअर करू शकतो, आम्ही तुमचं जे समजा येणार पाण्याचं MMRD समजा MMRD
आम्ही पाईपलाईन टाकून देतो. तर आपल्या इथे एखादी मोटर असेल तर मोटर आपल्याला बसवता येईल. तुम्ही जसं मगाशी म्हणले की सगळे पाहिजे डिसिजन मेकिंग पर्सन जे आहेत ते त्यात पाहिजे. समजा आता काय होणार आहे आम्ही पहिल्यांदा जेव्हा मी 2000 मागे आपली एसटीची बाबत चर्चा झाली हां. होती की एसटीची पासून जे मेन ते मोठे वाईट रोड आहेत त्याला ते टाकायचे नाही. पण अजून ते म्हणजे त्याच्यावर काही काम नाही झालेलं. याला कसं आहे, पण decision ती making जे आहे, चर्चा चालू होती. आता नवल साहेब म्हटल्याप्रमाणे आपण तो डीपीआर बनवू. आता आपण काय त्याला एजन्सी म्हणतोय का? फायर फायटिंगला पण ते फायर फायटिंगला वापरता येईल, गार्निंगला वापरता येईल जे आपल्या आपल्याला. हायड्रंट तर वगैरे मी सांगू का आता हा जो कन्सल्टंटचा जो मुद्दा आहे हां. आता मी असं ऐकलं वाल्मिकीसाठी पण कन्सल्टंट नेमलं जातं ह्याच्यासाठी पण कन्सल्टंट त्यापेक्षा वाय आर वी नॉट कोऑर्डिनेटिंग विथ IIT मुंबई इज देअर विथ अस एन्व्हायरमेंटल स्टडीज डिपार्टमेंट आता जसं आमच्या बरोबर पण 5 मुलं आहेत तसं ठीक आहे नाही. आता ना आपल्याला नाही काय- एक मिनिट कारण काय होते आपण आता जे एजन्सीजला पण नेमतो ना त्यांच्या काही हे नसतो म्हणजे त्यांचे एक्सपिरियन्स इन दॅट फील्ड इज नॉट देअर बरं. जे सर्वे करून आणि जे काही माहिती करून एक त्याच्यावर एनालिसिस करून हे करतात तर त्यामुळे आपल्याला आता जलसंपदाचा एक GR पण आहे 2021चा याच्या अंतर्गत लिहिलं गेलं आहे की यू यूज IIT मुंबई IIT स्टुडंट मुंबईने म्हटलं IIT स्टुडंट्स अँड उन्नत भारत अभियान स्टुडंट्स कारण हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक पॉलिसीमध्ये आलेला आहे की असे जे उन्नत भारत अभियानमध्ये मुलांना घेऊन त्यांच्या थ्रू असे रिसर्च कंडक्ट करा आणि त्यांचा जो स्टायपेंड आहे ते त्याच्यात म्हटलं गेलं आहे सो वी आर ऑलरेडी डुईंग दॅट बाय द हेल्प ऑफ IIT मुंबई स्टुडंट्स हे सो ह्याच्या रजिस्ट्रेशन आहेत का आपल्या ट्युलिपला जर असतील ना मॅडम ट्युलिप म्हणून एक कन्सेप्ट आले केंद्र. आता आमचं काय होतं आम्हाला डायरेक्ट स्टायपेंड द्यायचं झालं यांना तर आमच्या प्रोसिजरनुसार अडचण येते. ट्युलिप म्हणून एक केंद्र शासनाने यात नेमले की जे इंटर्नशिप जे यांना करायचे आहेत ना सगळ्या त्याच्यावर करत असतं आपण त्याच्यावर नाही पण बघायचं. तुम्हाला सांगते की आता जे कपोले साहेब जे WRDचे डायरेक्टर हां, आहेत हां. त्यांच्या बरोबरच आपलं डिस्कशन झालं बरं. आजपर्यंत जलसंपदामध्ये हा जो GR आहे इम्प्लिमेंट केला गेला झाला नव्हता नव्हता. बरं. तर पहिल्यांदा आपण हे केलं केलं. आता आपला जो आता आपण चालू केला तर दिस इज फॉर द फर्स्ट टाइम 5 मुलांना आपण त्याच्यावर दिलेलं आहे आणि ऑलरेडी KDMCच्या आपण एक पायलट स्टडी ऑलरेडी झालेला आहे त्यात आपल्या कसं आहे की आपण KDMCच्या व्हॉट विल बी द फ्युचर नीड ऑफ वॉटर फ्युचर डिमांड ऑफ वॉटर त्याच्या आपण पूर्ण एक स्टडी करण्यात विदिन आय थिंक मे बी विदिन 15 days we will be submitting Okay. that is already a pilot study इथे सो अंडरस्टँड द फॅक्ट की इथे आपण आम्ही काही कॅज्युअली केलं नाही रिमोट सेन्सिंग थ्रू ऑल द मॅप्स every digitalization, everything we have done. So from which source, what are the ways that water will be coming, where it has to be used, what is how much it will be requirement of the irrigation, how much it will be requirement of the industry, हा सगळ्या डिटेल आम्ही स्टडी केला तर थ्रू दॅट मीन्स आणि ते ऑलरेडी आपल्याकडे आहेत असं तर वाय नॉट वी बिलीव्ह इन दॅट काइंड ऑफ अ पायलट स्टडी अँड वाय नॉट वी गो अहेड इन्स्टेड ऑफ कॅरिंग आउट एनिथिंग. त्यामुळे साहेब आपल्याला असं करता येईल का बघा आता तुम्ही एजन्सी आपली फिक्स झाली का ती अजून चालेल स्टेजमध्ये वाजवणीसाठी आपण IITला हे केलेलं आहे हां, त्याची 84 lakhs काहीतरी त्यांची फी आलेली आहे IIT IIT ते अजूनही अप्रूव्ह केलं नाही, नाही approve कारण मी आपल्याला अडचण काय आहे? शासनाकडून शासनाकडून हे पण जरा नाही इंटरव्ह्यू समजा आता त्यांनी 84 लाख सांगितले आपल्याला fee. तर तेवढं आपल्याला तेवढं व्हिडिओ होत नाही. फार गरजच नाही ना म्हणून तुम्हाला सांगितलं सपोज आय हॅव डन इट फ्री ऑफ कॉस्ट Yes, yes, विथ तसं. सम 15,000 स्टायपेंड टू ईच ऑफ द मग स्टुडंट आपल्याला समजा सो तसं- ऑलरेडी डन ना वाय शुड वी गो फॉर सच अ बिग काइंड ऑफ अ नाही नाही कन्सल्टंट. तसं नाही कन्सल्टंट नाही म्हणत हे IITलाच आपण कन्सल्टंट IIT देणार असतो. हो बरोबर आहे मला समजलं हम्म. पण अदरवाइज ऑल्सो IIT हाऊ दे विल डू इट्स नॉट वन इंडिव्हिज्युअल विल डू दे विल ऑल्सो अगेन डू थ्रू द स्टुडंट्स ओनली Students अँड हिअर ऑल्सो दीज MTech स्टुडंट्स ओनली हॅव मग कंडक्टेड आपल्याला MTech स्टुडंट मिळत असतील वी कॅन तसं आयडेंटिफाय त्यामुळे वी कॅन गो आपण अहेड चर्चा करूया ना कसं IITला काय होतं IITला 84 लाख द्यायचं आहे. IIT ला त्यांना आपण काहीतरी लाईव्ह involve प्रोजेक्ट केलंय. करावंच लागते लाईव्ह प्रोजेक्ट करावं लागतं तर हे मुद्दे पण मांडले पाहिजे आपण. कारण समजा IIT हां जर व्हिजिट केले आहेत आपल्या स्टुडंटने 6 नाल्यांचे आणि काही म्हणजे हे दिलं किंवा खर्च किती हां. टोटल हे सगळं करू ना. एस्टिमेशन दिलं तर आय कॅन हां, मग चालतंय ना तसं. आणि ते काय ऑलरेडी आपल्या याच्यात आपण घेतलं आपण फक्त काय हा जो करूया? नालाचा आज आपण बोलतोय तर ते परत एकदा आम्ही त्यांना आणून एकदा आपण सर्वे करून घेऊ कारण ऑल द मॅप्स अँड ऑल वी हॅव गॉट इट मग त्याचं हे आपण एक असं असं सगळं नेटवर्किंगचं तयार आपल्या झालं, नेटवर्क त्यांचीच मदत नाला नेटवर्कचं जर त्यांचीच आपल्याकडे मदत घेऊन साहेबांसमोर ठेवूया मग असं असं ते करायला तयार असते. ते ऑलरेडी भेटले होते जेव्हा पहिल्यांदा आले होते कमिशनर साहेबांना भेटलेले तेव्हा ते बोलले होते आपण एक डिटेल मीटिंग घेऊ म्हणून बरं. त्यावेळेला बरं. दो स्टुडंट्स हॅव ऑल्सो भेटले आणि फोटोग्राफ वगैरे त्यांच्या बरोबर मग त्यांना बोलवते ना मग साहेब त्यांना आपल्याला मुलांना ते बोलवून घेऊन ना
मग आपण करू त्यांच्यावर. समजा ते जर तयार असतील व्यवस्थित करायला, आपल्याला कसं लागतं जनरली, समजा आपण शासनाकडे पाठवायचं झालं तर शासन मागतं आपल्याला एक डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट द्या. आम्ही तेच आता जो आपण पायलट प्रोजेक्ट केला ना, that will be like a proposal only. Yes. It's like a proposal because pilot study is nothing but doing a preliminary survey. आणि preliminary survey करून एक pilot create केलं. आणि that detailed study will be then done. त्याच्यासाठी जे काही थोडाफार फंड लागणार ते that will not be going beyond 2-3 lakhs. कारण आम्ही जे आता बनवलं होतं प्रपोजल फॉर पायलट, it went to that much only. That is too less. आणि कुठे 84 lakhs आणि कुठे हे. आणि बाकी ठिकाणी पण बघितलं की रिव्हर रिज्युनेशन साठी ओनली टू क्रिएट अ DPR 50 lakhs and all. Why I don't understand. When we have such a kind of resources available with which we can conduct this social organizations. आणि ऑलरेडी जलसंपदामध्ये ते तरतूद पॉलिसीमध्ये दिलं गेलं. यू कॅन यूज दॅट. 2020 चा जी आहे का 2021. 21 आय विल शेअर विथ यू. चालेल शेअर. म्हणजे आपण काय करू की कुठल्याही मीन्स नाही, त्याचं प्रॉपर सर्वे प्रॉपर डॉक्युमेंटेशन करून ठेवूया आणि मग जे 2-3 ऑप्शन राहतील आपल्याला. समजा आता STP वॉटरचं आहे. आणि कसं आहे IIT cannot deny you. Now IIT when they require some fund for that they are doing this way. So when you will write to IIT that you provide your students those who are on the projects and all, they can do internship with us. Yes. And under that internship we can get it done. Because already even the government has made that. मला काय विचारायचं, समजा ते गव्हर्नमेंटनं व्हॅलिड घातलं, आपल्याकडे काय होतं अडचण? गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहे ना. गव्हर्नमेंटनी सांगितलं आहे ना की फॉर युअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट यूज दी स्टुडंट्स Okay. फॉर द पर्पज. आणि आपण काय त्यांना अंडर ग्रॅज्युएट घेत नाही, आपण तर M.Tech M.Tech वाले तसं करता येईल आपल्याला नोकरी. आणि M.Tech वाले जे आहे ते ऑलरेडी ग्रॅज्युएट इंजिनियर्स आहेत. फ्रॉम दॅट आमचं म्हणणं काय, समजा त्यांनी केला तयार DPR बनवला ते, तर तो आपण काय करू, तो DPR आपण शासनाला सादर करू. किंवा अशी परिस्थिती आहे, यानुसार या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यातल्या काही विथ गोष्टी रेफरन्स टू व्हेन यू विल पुट द GR. येस, या काय Government has काय 2-3 गोष्टी आम्ही आमच्या पालिका स्तरावर करतो, पण म्हणजे काही मोठ्या असतील करायचं तर शासनाला आपल्याला करायचं. तसे मग आपण काय करतो, त्यांना बोलवून घेऊन ना विद्यार्थ्यांना मॅडम PR शेट केलं ना, हा. PR च्या हा, हा, अनुषंगाने आपण हा. मॅडमलाच हे करू, रिक्वेस्ट करू, रिक्वेस्ट लेटर देऊ. हा. आणि त्या रिक्वेस्ट लेटरच्या अगेन्स्ट ते सर्वे करतील आणि आपल्याला प्रपोजल देतील. We do that. Let us do at least one pilot sort of so that at least we can show to government also that with this manner it can be done. And it's resourceful. त्यांना काय पाहिजे असतं मुलांना? Hands on training. They will get an experience certificate. त्यांच्या डिग्री बरोबर. They want that only. And it will be so fruitful. Both of them. And we are getting a trained workforce for future. भविष्यात उपयोगी पडेल. तर तसं करून आपण हे सगळं बेनिफिट आपण आम्ही तसंच प्रपोजल करून आम्ही कपिले साहेबांकडनं ते आम्ही डिस्कशन करून मग चालतो. आणि ऑलरेडी इट इज ऑलमोस्ट डन. वी विल शेअर विथ यू. अँड इट्स अ व्हेरी डिटेल स्टडी वी हॅव आपल्या इथल्या केडीएमची एरिया काय घेतल्या? झाली केडीएमची आणि वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटकडनं कुठे कुठे किती सप्लाय दिलं जातोय केडीएमसीला, इंडस्ट्री किती आहे हे सगळं आपल्याकडे ना हे आपण सगळे डिटेल्स काढा पाणी पुरवठ्याचे. म्हणजे टोटल आपली डिमांड, वेस्ट वॉटर जनरेशन, कुठल्या वेस्ट वॉटर ते कुठे कुठे कुठल्या कुठल्या एरियामध्ये आपले नाले किंवा हे कनेक्ट होतात, त्याला STP आपले कुठे कुठे आहेत ट्रीट करणारे. आपण नगरे सगळे नाले टॅप केलेत का त्याच्यामध्ये? आपल्या एरियामध्ये किती लेक्स किंवा तलाव किंवा विहिरी किती आहे याच्याकडे हो हो 40 तलाव आहेत. 40 ना, मग ते जे 40 ना पण आपण रिवाईव्ह करायला पाहिजे. ते पण आहे डिसिल्ट करून मग पर्क्युलेशन होईल, ग्राउंड वॉटर लेवल विल ऑल्सो इम्प्रूव्ह. सो ऑल दीज थिंग्स म्हणजे किती तलाव आहे, कुठे कुठे लोकेशन आहे, कारण दे आर द मेजर ऑफ द रिचार्ज, ग्राउंड वॉटर रिचार्ज. नोकरी मॅडम परवा एक मिटिंग झाली कॉप 40 तर त्याच्या अंतर्गत आपल्याला ही चर्चा पण झाली. जेवढे तलाव आहेत दोन्ही ब्युटिफिकेशनचा वरचा पार्ट आपण CSR किंवा नागरिकांच्या घेणे घेऊ आणि जे बेसिक काम आहे आपलं तर ते आपल्या त्यांच्या पर्यावरण डिपार्टमेंटला आपलं प्रपोजल काय डिसिल्डिंग करणे, बाकीचं जे काय आपलं काढून पार्ट घ्यायचं आहे तर त्यांच्याकडे प्रपोजल जेवढे आपले मोठे तलाव असतील, थोडं विठ्ठलवाडी तलाव असेल किंवा अजून मोठे जे तलाव त्याच्यासाठी पण तेवढे एक करून रिक्वेस्ट करणार की अल्टिमेटली यू आर गोइंग टू कन्सल्टंट. इट्स बेटर यू कम टू अस. आणि काय आहे जेवढा आपण त्याला पर्क्युलेशन म्हणजे हे क्लिनिंग करून डिसिल्ट करून नॅचरली त्याला आपण अलाउ करू, दॅट इट सेल्फ विल बी अ व्हेरी ब्युटिफुल थिंग. इन्स्टेड ऑफ कॉम्प्युटायझिंग मेकिंग इट ब्युटिफुल टू सी दिस दॅट नॉट लेट अस नॉट डू दॅट वे. याच्यामध्ये पण काय करू मॅडम? ब्युटिफिकेशनचं नुसतं प्लांटेशन काही प्रकारचं आपण जेव्हा प्लांटेशन वगैरे करतो आणि तलावांना सुद्धा अजून
आजूबाजूच्या लोकॅलिटीमधले गटर त्याच्यात सोडले गेले. बरोबर, म्हणून आता आय वॉज कमिंग टू दॅट हे पॉईंट. बंद करा. म्हणून ते आपण दॅट इज वाय आय एम कमिंग टू द पॉईंट. आता लास्ट टाइम पण आम्ही चर्चा केलं होतं की ॲडव्हान्स सॉईल बायोटेक्नॉलॉजी म्हणजे आजूबाजूचा जे छोट्या छोट्या ड्रेन्स आहे ना त्याला पण कनेक्ट करून आणि काय होणार त्याच्यातनं एक गार्डन सारखंच क्रिएट होतं. भाजीपाला सगळं काही होईल, फ्लावर वगैरे सगळं होईल आणि ॲडव्हान्स सॉईल बायोटेक्नॉलॉजी म्हणजे त्याच्यातनं काय होणार आहे इवन सॉईल विथ गेट एनरिच, इवन आवर दिस ड्रेनेज वॉटर विल ऑल्सो गेट प्युरिफाईड. सगळं बाबतीत याच्यात येऊन जातं आणि इट्स नॉट व्हेरी कॉस्टली थिंग. सो वी कॅन गो अहेड विथ हॅव्हिंग दिस काइंड ऑफ अ कॉम्बिनेशन ऑफ द थिंग आणि आपण करायला. फायटोरायटिक कॅटेगरी आहे ना तिथे प्लांट लावायचे छोटे नाले आहेत हा, तर ना. राफ्ट कारण ते वगैरे. काय आपण 100% अडवू शकत नाही कारण त्याला अल्टिमेट दुसरं सोल्युशन नसेल कुठं जायला. कारण आपण टोपोग्राफी जर बघितलं तर तलाव आणि त्याला तर ते पाणी जाते पण गेलं कसं पाहिजे की चांगलं गेलं पाहिजे. बरोबर. म्हणजे थोडे समजा प्लांटेशन आपले कर्जर वगैरे जे आहे ना पूर्वीचे हो, बरोबर, तर ते आहे. बरोबर. तसं जर प्लांटेशन केलं ग्रॅव्हल टाकले साधे फिल्टर जरी लावले तर कमीत कमी जो पूर्ण घाण जातो 70-80% तर आरामात प्रिव्हेंट होऊन जाईल. By that means we will do the same only. Advanced soil biotechnology म्हणजे तीच आहे. तेच, हां. So it will take care of the drainage also, it will take care of our Ecology. तलाव and all maintenance आणि ecosystem. चीपर मॉडेल Yes, yes, yes. असे जे आता कारण काय होतं ते तर मोठे तलाव जे आहेत ना त्यातले 2 तलाव आपण अमृतोरमध्ये घेतले. येते हा. मिरजे तलाव आणि मुंबई तलाव. आता छोटे तलाव तुम्ही जसं म्हटलं ना की छोट्या तलावात जे आता ड्रेन येत छोटे आहे तलाव म्हणजे आता जो चोळे तलाव हा. त्या चोळे तलावाचं भरपूर अजून काम करायला काम लागतं. करायला येते. MIDC तलाव आहे. इथलं आपल्या आधारवाडीचं आहे आधारवाडी. तिथे पाठवलं. टोटल आपल्याला 40 आम्ही मॅडम मागच्या वेळी 2 तलाव असे केले की लोकजागृती म्हणून. म्हणजे लोक यांच्याकडून ड्युटी सामाजिक चित्र संस्था काढली घेऊन. सामाजिक संस्था येऊन. तसंच करायला हा. पाहिजे. कारण तुम्ही- इनफॅक्ट आपण लोकांना Involve जास्त करायला इन्व्हॉल्व पाहिजे. करायला पाहिजे, एंगेज करायला पाहिजे. कारण तेव्हा टाकणारे काही शेवटी तयार- त्याच्यामध्ये तयार- तेच आहे तयार आहेत भरपूर संस्था तयार आहेत. संस्था आपण करूया आपल्या इथलं मॉडेल बनवू जरा म्हणजे त्या संपूर्ण केडीचा मोठा पार्ट तरी सर्वात आधी रिव्हर रिजर्वेशनला पण जॉईन सर्वात आधी तर रिव्हरिजिनेशनचा एक तुम्ही कमिटी Yes, करा. yes, yes. त्या कमिटीमध्ये आपण असं करूया, एक आपण कमिटीमध्ये एज्युकेशन थ्रू पण अवेअरनेस हा, हा. म्हणजे आता जो म्हणजे दोन part आपला होईल. आपल्या Yes. कॉर्पोरेशनचे जे स्कूल्स आहेत जेवढे स्कूल्स आहेत आपल्याला त्या कॉर्पोरेशनच्या स्कूल्समध्ये को करिक्युलर ऍक्टिव्हिटी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी कारण त्यांच्या सब्जेक्ट कंटेंट फिक्स असतं पण को करिक्युलर एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये आपण ते इन्कॉर्पोरेट करू जेणेकरून स्कूल थ्रू म्हणजे स्टुडंट्सकडनं पेरेंट्सकडनं कम्युनिटीकडे असं होणार. दॅट विल बी वन ऑफ द मीन्स ऑफ प्रॉपर एज्युकेटिंग कारण आज आपलं बिहेवियरल चेंज माइंडसेट हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला हे जर यंग जनरेशनला आतापासून आपण चालू केलं तर ते पण दॅट विल बी अ व्हेरी कुठे गुड. आपल्याकडून आपण काय करतो आता सगळे जे असे हे करतो लिफलेट पॅम्पलेट्स बॅनर त्याच्यामध्ये चला नदीत जाऊया नदीत ह्याच्या अंतर्गत मुद्दे पण त्यात घ्यायचे सगळे. आता आम्ही काय केलंय जनजागृती चालूच केली. प्रत्येक आमच्याकडे 40 हजेरी शेड आहे. एक हजेरी शेडमध्ये जवळजवळ एक 10-15 हे जे वॉर्ड येतात नगरसेवक वॉर्ड तर त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये आठवड्यातून एक दिवस नागरिकाला बोलवून जनजागृती करायची. आता आम्ही बेसिकली सॉलिड वेस्ट कचऱ्याचं वर्गीकरण कचरा ओढावर टाकू नये नाल्यामध्ये पुढे टाकू नये प्लास्टिकचा वापर टाळावा हे 3 त्याच्याबरोबरच नदीला वाचवा हा एक त्याच्यामध्ये सगळे इन्क्लूड करा आणि काही छोटेही असतील ना आपल्याकडे मॅडम तुमच्याकडे माहिती ही नदीच्या संदर्भातले काही तर ते टाका. आपण काय करू सगळे जवळजवळ आता 10,000 करून प्रत्येक सोसायटीत लावतोय की ह्याच्यामध्ये बाबा हे असं आहे हे सगळे जर केलं तर आपल्याला पुढचं भविष्य आहे. तर आपण कसं करूया मला फक्त 2-3 तुमचे जे काही असतील पिक्चर चांगले मॅडम पाठवा कारण म्हणजे त्यात आपण त्यात कसं आहे की incorporate करूया. आपल्याला त्यांना आज पूर्ण ग्लोबल लेवलवर कसं पाणीचा इश्यू कशी नदींची हालत झालेली आहे हा जेव्हापर्यंत आपण सांगत नाही कारण आज आपल्या आसपासचा कुठलाही नदी असू द्या वॉटर बॉडी असू द्या आपण त्याच्यात ते करून पाणी पिऊ शकत नाही किंवा नाही. आपल्या अंगावर पण टाकू शकत नाही. हा सगळं लोकांना सांगणं सांगितलं. गरजेचं आहे आणि माहित आहे पण थोडा सांगावा पण लागतो तर आपण तसं काय आपण करू मेन्शन व्हायला पाहिजे आपल्या आपल्या इथेच आम्ही आता एक प्लास्टिकचं एक आमची पीपीटी बनवली बाहेरची नाही इथलीच दाखवली. आता नाले आम्ही स्वच्छ करतोय नाल्यामध्ये येतंय काय तर प्लास्टिकच्या बॉटल्स पिशव्या तर तेच मग picture ते टाकले त्यात. दाखवताना ना ते सायकल दाखव कसं ते प्लास्टिक ऑर्गॅनिझमचा बर्डचा होतं. काऊसचा काऊच्या मिल्क मधून पोटामध्ये मग कसं हा. येते आपल्या ब्लड मध्ये कसं मायक्रोप्लास्टिक सर्क्युलेट व्हायला लागलंय म्हणजे ते थोडंसं दाखवलं ना दाखवलं. तर तेव्हा जास्त लोकांच्या आम्ही पेटल्या. मॅडम परवा एक सेमिनार घेतलेला म्हणजे आमचा एक कार्यक्रम घेतलेला त्याच्यामध्ये 3 टॉपिक ठेवले आणि आमचे ब्रँड अँबॅसेडर डॉक्टर प्रशांत पाटील म्हणून त्यांच्याकडे विषय तो होता की मायक्रोप्लास्टिक इन हेल्थ
तर त्यांनी ते डिटेल सांगितलं की मायक्रोप्लास्टिक कुठे कुठे जाते, कॅन्सर आता वाढलेले म्हणजे आपण इव्हन सिंगल ह्याच्यामधून जरी कपातून जरी चहा घेतला त्याच्यामधून ते सगळं यायला लागलं. हे किती घातक आहे. आम्ही त्यात एक सेमिनार सगळे आमचे पर्यावरण रक्षक म्हणून आम्ही काय केले, एक कन्सेप्ट राबवली की ह्यात जे काम करणारे आहेत सगळे त्यांनी सगळ्यांनी इन्व्हॉल्व्ह व्हायचं आमच्यामध्ये. जवळजवळ आमचं टार्गेट आहे की कल्याणला 1000 आणि डोंबिवलीला 1000 पर्यावरण रक्षक नेमायचे. त्यातले जवळजवळ आता 150 झालेत. आता आम्ही आपण त्याच्यात काय त्यांना करायला पाहिजे मॅडिंग इट आता आपल्या रिजन मध्ये जेवढे कॉलेजेस आहेत हा, हा. कॉलेजेसकडे NSS. NSS चे जे व्हॉलंटियर्स आहेत Yes. आणि नॉट ओन्ली NSS व्हॉलंटियर्स आता त्या सगळ्या लेवलवर त्यांना एक प्रोजेक्ट करणं भाग आहे फाउंडेशन कोर्स वगैरे मध्ये. त्यात आपण जर एक कोलॅबरेशन केलं या कॉलेजेस बरोबर जेवढे कॉलेजेस आहेत त्यात आपण हे प्रोजेक्ट दिलं तर ऑलमोस्ट आपल्याला पण डेटा मिळत जाईल. ॲट द सेम टाइम हा पूर्ण म्हणजे आपल्याकडे एक चांगला एक अवेअरनेस आणि एक माइंडसेट क्रिएशन. आम्ही मॅडम काय केलं, मी ऑलरेडी एक पत्र दिलंय इथल्या आमच्या कोऑर्डिनेटरला की KDMC रिलेटेड एक प्रोजेक्ट NSS ला द्यायचा 23-24 या वर्षीसाठीचा. ऑलरेडी आम्ही एक पत्र दिलं इथं. माझी मागच्या वेळी मिटिंग पण झालेली होती. त्या मीटिंगमध्ये चर्चा झाली की त्यांना जे काही प्रोजेक्ट्स करायला लागतील त्यातला एक प्रोजेक्ट हा KDMC रिलेटेड असणार आहे. कुठलाही असेल. मी ऑलरेडी प्रोग्राम ऑफिसर्स जे आहेत हा, मुंबई हा, हा. युनिव्हर्सिटीचे सगळे सगळे, त्यांचं बरोबर. मी ऑलरेडी ट्रेनिंग कंडक्ट केले. केलंय. सगळ्यांना माहित आहे याच्याबद्दल हा. आणि त्यांना कंपल्सरी केले की केलं. तुम्ही हा. जाऊन असं कॉर्पोरेशन्स मध्ये तुम्ही एक भेटा हा. आणि एक कोलॅबोरेटिव्ह मला वाटतं जून मध्ये आत्ताच त्यांचं ते हा, प्लॅनिंग चालू करतं झालं पुढे आता. चालू. तर आत्तापासून आपल्याला तुम्ही कुठे करा. बिर्ला कॉलेजचे ते सर आहेत. आपण जे परवा पत्र दिले ना त्या पत्राच्या अनुषंगाने एक तुम्ही प्रोजेक्ट त्यांच्याकडनं तुम्ही आयदर मुंबई युनिव्हर्सिटीला लिहा किंवा हा. त्यांच्याकडनं एक लिस्ट घ्या. आपल्या या KDMC रिजन मध्ये किती कॉलेजेस आहे नाही आमच्याकडे मग ते त्या list नाही. कॉलेजच्या लिस्ट प्रमाणे तुम्ही फक्त एकच कॉलेज नाही सगळ्या कॉलेजच्या ते जे प्रोग्राम ऑफिसर्स Yes, yes. त्या प्रोग्राम ऑफिसर्सचा एक मीटिंग घेणार आमची आणि त्या मॅडम ग्रुप प्रोग्राम आहे त्याचा एक. ऑफिसरचा सगळ्या कॉलेज NSS चा एक ग्रुप आहे माझ्याकडे. तर त्या ग्रुपवर आम्ही ते पत्र हे करून ड्राफ्ट करून पत्र माझ्या सहीनं सगळ्याला दिले की तुमच्या 23-24च्या नियोजनामध्ये एक प्रोजेक्ट तुमचा. आता आपल्याला एकाला काय करता येईल की ही रिव्हर बेसिन जो आहे ना एवढा हा तुमच्याकडे आहे. हा चांगला राहिला पाहिजे, व्यवस्थित राहिला पाहिजे यासाठी नियोजन करायचं. Adoption. ट्रस्टीशिप म्हणजे त्यांनी जर 15 दिवसाला तिथे एक जनजागृतीचा कार्यक्रम घेऊ द्या, स्वच्छतेची एक श्रमदानची मोहीम घेऊ द्या. तसं ते काय करा ते NSSच्या सगळ्या ग्रुपना आपल्याकडे मीटिंगला बोलवा. नाहीतर काय आहे हे टाइमपास करायला कुठल्या तरी गावात जातात हा, 7 काही दिवसाचं दिवसाचं. त्यांना 7 दिवसाचं कॅम्प असतं, असतं हा. मग ते आपण इथे इथे देणार. घेऊया ना, शहरातच घेऊया. हो, ठीक आहे. आणि आता त्यांना पण असं तुम्ही लिहा की आज काळची जी गरज आहे गरज. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या विसिनिटी मध्ये कुठे कुठे काय आहे त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि असं हा ते पत्र असलं तर आपण पत्र जरा घ्या बघा. नाही आम्ही ते हळूहळू ते सुरुवात केलेली आहे. कारण हा याची मागच्या वर्षी मिटिंग झाली. मागच्या वर्षी मला वाटतं काहीतरी डिसेंबरला वगैरे झाली त्यामुळे लेट झालं. ते म्हणजे आमच्याकडे सगळे प्रोग्राम संपले. म्हणजे या वर्षीच्या याच्यामध्ये आपण ते इन्क्लूड नाही करू. एकदा तुम्ही जेव्हा केला ना तर तुम्ही मला सांगा अगेन हा. आय विल ओरिएंट देम. ठीक आहे ना. हे जे प्रोग्राम ऑफिसर मी हा. स्वतः एक फील्ड ऑफिसर होती प्रोग्राम ऑफिसर मुंबई नाही मग आता आमच्याकडे काय झालंय असे प्रोग्राम ऑफिसर वेगवेगळे असतात का? का प्रत्येक कॉलेजला प्रत्येक कॉलेजला एक एक असतो. ठीक आहे. मग आम्ही काय केलंय कॉलेजचा जो ग्रुप होता त्या ग्रुपवरच टाकले की एक प्रोजेक्ट. मला इथं काय आमच्याकडे कळालं की सगळ्या KDMC साठी एकच कोणतरी प्रोग्राम ऑफिसर असतो. नाही प्रत्येक हा, कॉलेज कल्याण तालुकासाठी एक आहे हा, असं हा, आहे हा. तो हेड आहे. पण Head, प्रोग्राम बरं. ऑफिसर जो असतो ना तो हा. सगळ्या कॉलेजेसमध्ये एक प्रोग्राम ऑफिसर आणि एक प्रोग्राम ऑफिसरच्या अंडरमध्ये 50 मुलं आहेत. आणि कुठे कुठे ना 150 मुलं आहेत तर 3-3 आहेत. म्हणजे एक प्रोग्राम ऑफिसर त्याच्यासोबत 2 अजून. तर तुम्हाला ते सगळ्यांच्या मदत होऊन जाईल आणि वी हॅव टू एन्श्युअर दॅट दे आर सिरियसली डुईंग. कारण आता जो GR आहे ना हा. GR वर कंपल्सरी केलाय NSSच्या यांना की त्यांनी काम करणं. NSS चांगलं आहे. म्हणजे मोठे मुलं पण आहेत, मॅच्युरिटी पण तेवढी आहे बाकीच्या पण कसं आहे आपण तसं करताना पण त्यांना सांगायचं ते करून त्यांनी आपल्याला एक रिपोर्ट सबमिट रिपोर्ट हा. जेव्हा तुम्ही रिपोर्ट सबमिट करायला सांगणार ना दॅट विल बी Report. सिरियसनेस. ही जी मुलं मागच्या वर्षी आम्ही निर्माल्य कलेक्शनला गोळा केली. जवळजवळ आपण काहीतरी 30-35 टन निर्माल्य हे नदी नाल्यात जायचं वाचवले. प्रत्येक ठिकाणी NSSचे ग्रुप सगळे काही आमच्याकडे निर्मल फाउंडेशन त्या मॅडम आहेत त्यांच्या स्कूलचा स्काउट गाईड्स स्काउट गाईड्स. स्कूल्समध्ये पण आपण करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्यामध्ये आपण जे प्रायमरी लेवलचे जे आहे ना प्रभात फेरी वगैरे हे सगळं थोडासा आपल्याला करायला पाहिजे. आमचा जे जनजागृतीसाठी करणं गरजेचं. नाहीतरी ते म्युन्सिपल स्कूल्स करतात हे सगळं. तर त्यांना जास्त करून असं आता प्रभात फेरीमध्ये इन्क्लूड करायला सांगा. म्हणजे ते वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये जाऊन पण म्हणजे जेव्हा ते मुलं फिरतील बोलतील म्हणजे त्याचा प्रभाव पडणारच. त्यात आम्ही या प्रत्येक जो आमचा कार्यक्रम आहे ना त्याच्यामध्ये ही ठळक आपण त्यात दाखवून देऊ.
कारण इट्स अ मास मुवमेंटची गरज आहे. त्याला आपण काही लोक असे नुसतं 4 दिवारीच्या आतमध्ये डिस्कस करून आणि आपण जाऊन केलं तरी काही फरक पडणार नाही. सो अबाउट ऑल लेवल ऑफ स्टुडंट्समध्ये, पेरेंट्समध्ये, सगळ्यांमध्ये माइंडसेट चेंज जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत काही व्यवस्थित होणार नाही. आणि तुम्हाला तर अजून एक चांगलं होईल, आता एक वर्कशॉप 28 तारीखचा आम्ही विचार करतोय. बरं. मनरेगाचा थ्रू मनरेगा आणि WRD यांच्या आणि जिथे जिथे ग्रामपंचायत रिजन आहे बेसिकली, आता जर तुम्ही जे तलावची म्हणाले तर ते ग्रामपंचायत रिजन मध्ये आहे तर खूप चांगलं सोय होऊन जाईल. हा. तर मग थ्रू मनरेगा आता आम्ही वर्कशॉप नाही पण तरी अजूनही दे आर वर्किंग ॲज अ ग्रामपंचायत. नाही आमच्या आता काय झालं ते, तो जो मनरेगाचा आहे ना तो सगळ्या ग्रामपंचायती आणि C क्लास म्युन्सिपल काउन्सिल पर्यंत त्यांनी तो हे दिलंय त्याला परमिशन. ह्याला नाही आहे आपल्या कॉर्पोरेशन. आपल्याला काय करता येईल बेसिकली इथं, समजा ते नसेल तर आपल्याकडून हे करता येईल. आपल्या जसं आपण बाकीचे काम घेतोय तसं ते करता येईल. म्हणजे दोन्ही पण बाकीचा जो NSS वगैरे हे आणि आमची ते होऊन जाईल. तसं नाही म्हणजे माझं असं होतं की जर ग्रामपंचायत रिजन पण आपल्याकडे आहे लागू आणि ते 20 म्हणजे आता त्या पेरिफेरीमध्ये असेल, कारण आता जर 27 आपल्याकडे आले आहे आणि ते जर लागून दुसऱ्या याला असेल ना, कारण आता एक वर्कशॉप आम्ही घेतोय की WRD आणि मनरेगा याच्यात कसं अप्लाय करून जे स्मॉल डॅम्स फॉर्मेशन किंवा असं डिसिल्डिंग या सगळ्यासाठी देयर इज अ लॉट ऑफ फंड इन मनरेगा. तर त्या थ्रू कसं हे त्याच्यामध्ये सगळं मॅडम हे पण करता येईल. आता कसं असतं, महसूलची मोहीम असते जनरली उन्हाळ्यामध्ये, तलावातला संपूर्ण गाळा. तर हे जरी शहरामध्ये आता काय होतं अडचण, आमचं जे फंडिंग असतं त्या महापालिकेच्या फंडिंग आम्ही हे सगळे तलाव ते सगळे म्हणजे काही मोठे प्रोजेक्ट असतील आणि तिथं कसं असतं की डिझेल आणि हे ते पुरवतात. तसं जरी काय समजा शासनाकडून तेवढं जरी मिळालं आपल्याला, तुम्ही JCB डिझेल लावा तेवढं आता आम्ही तसंच करतोय. आता एक लेनाडी नदीचं करतोय तर JCB साठी आम्ही नाम फाउंडेशनला सांगितलं JCB द्या, डिझेल आम्ही आमच्याकडनं झाला त्या डिझेलिंग होतो. पण आता काय झालंय, लोक इव्हेंट म्हणून काय करतात, फोटो काढायला कुठेही काय करतात, पण त्याच्या अगोदर थोडंसं टेक्निकल मॅपिंग करतात. म्हणजे रुंदीकरण कुठून किती व्हायला पाहिजे, खोलीकरण कुठून किती व्हायला पाहिजे, 2 मीटर की 1 मीटर किती मीटर, नाही तर घातलं JCB एकच ठिकाणी करतात आणि सांगतायत की क्लिनिंग ऑफ रिव्हर चालू आहे. तसं न करता आपण थोडा टेक्निकल मॅपिंग करून प्रॉपरली आणि ते व्हायला पाहिजे, मग होतो. आणि खर्च बघा, आधी आपला मनाची तयारी, इंटेन्शन्स प्युअर असेल, यू डोंट फील दॅट देर इज अ फंड अवेलेबिलिटी आहे की नाही आहे, देर आर सोर्सेस वी कॅन एक्सप्लोर अँड वी कॅन यूज दॅट. आपण मॅडम याच्यामध्ये हे पण बघूया, CSR फंड जो आहे ना, आता आपल्याकडे आम्ही इंडस्ट्रीजला सांगू, 1-2 इंडस्ट्रीला घेऊया. आम्हाला या टोकापासून या टोकापर्यंत जी रिव्हर आहे त्यासाठी डिसेल्टिंगसाठी द्या पैसे, तुमचे JCB किंवा द्या, बाकीचे आपले सुपरविजन राहील त्याच्यावर. एक इंडस्ट्री जे असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज जे असतात त्यांचे एक असोसिएशन असतात, त्याच्याबरोबर कोलॅबरेशन करा, जेणेकरून आम्ही काय केलं, पोल्युटर्स अँड पोल्युशन ट्रीटर्स असं जर असोसिएशन केलं ना, दॅट पोल्युटर्स विल ऑल्सो बिकम कॉन्शियस अबाउट, आणि ते पण ॲक्च्युली दे आर सर्चिंग फॉर हू कॅन गिव्ह अस अ गुड लो कॉस्ट सोल्युशन्स. हां, तर तसं ते पण सर्च करतायत, बिकॉज दे डोंट हॅव एनी काइंड ऑफ ऑप्शन्स, दे आर नॉट नोईंग अबाउट दिस थिंग, दॅट लॉट ऑफ मेसेज गोईंग ऑन, आणि ते पण असं आमच्यासारख्यांना शोधतात की कुठे आहे आणि यांच्या थ्रू तर इफ यू कॅन क्रिएट दॅट काइंड ऑफ अ फॉर्मल असोसिएशन, आणि त्याच्यातनं काय होईल, हा जो आपला पाणीचा काम आहे ना झाला आपल्याकडे, कामांना घेऊया त्यांना मदत दिला, इंडस्ट्री काम असोसिएशन आहे इंडस्ट्रीची, त्यांच्या एक मीटिंग घ्या, हां. म्हणजे एक जॉईंट मीटिंग घ्या. तर मी कामाला परवा काय सांगितले माहिती का, त्यांना आता आपण घंटागाड्या वगैरे पाहिजे, मी 2 डब्बर दिले संपूर्ण कचरा कलेक्शन करण्यासाठी. त्यांना काय सांगायचं आपल्याकडे साहेब की त्यांच्या समोरचा जो पॅच आहे ना रस्त्याच्याकडेचा, तो झाडं लावून द्यायची, साईड पट्टा सगळा. मग त्यांना एकदा आपण मिटिंग घेऊ का, आम्ही मॅडम काय केले, त्यांना सांगितले की आपली एक इंडस्ट्रियल सिस्टम आयडियल करू, तुम्ही पुढे या, समजा लिटरिंग होतं तिथं लिटरिंग काढून पूर्ण सगळं प्लेन झाडं, तर आपला तिकडनं शिळपाट्यापासून आत रोड येतो बघा, तो जरी रोड घेतला पूर्ण, मी एकदा जाऊन तिथं हे पण करून झाड लावताना फक्त एवढं लक्षात ठेवा, ऑर्नामेंटल न घेता आपली जी नेटिव्ह व्हरायटी वर समजा जास्त जागा असेल वर पिंपळ घेऊ किंवा लिंब घेऊया, लिंबाची झाडं घेऊ सगळीकडे. असं एक रस्ता तसाच करू, पूर्ण लिंब इकडून तिकडेपर्यंत सगळा कडुलिंब पूर्ण लावायचं. जसे कामाची मिटिंग होती त्यांना सगळे मला वाटतं त्यांचे ते काय सोनी का त्यांनाही बोललोय मी किंवा आम्हाला तुम्ही ह्याच्यात करून टाकू, तुम्ही इंडस्ट्रीला सांगून द्या. त्यांना मला तुम्ही स्पॉन्सर करा आणि आणि तुमच्या आता इनिशियली केलं ना तर पुढे 4 पावसात, आता पावसात. इव्हन जे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी ते करतील स्पॉन्सरशिप.
जागा आहे का? आहे ना जागा साहेब, भरपूर जागा आहे इंडस्ट्री. आता काय झालं सांगतो तुम्हाला, त्याच्यामधल्या रस्ता मी बघून पण आलोय. आपण कुठला बघितला बघा तो रस्ता? हां, आपल्या ह्यांना देगलूरचं पण हे होते बघा त्यावेळेस सगळे किस्मतराव. आम्ही एक रस्ता बघून आलोय, पूर्ण रस्ता स्ट्रेच पलीकडे नाला आहे. नाल्यापासून जागा जवळ 10 फूट रिकामी आहे. ते शेजारी जर लावला मध्ये पूर्ण लाईन आहे, राखंड लाईन होऊन जाईल. त्याला इंडस्ट्रीचं हे करा, क्रिकेट टाका आणि तुमचं नाव लावा त्यांना. उद्या सकाळी बोला. येस 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 गुड. उद्या संपूर्ण टाकू शकतो. आपण सर थोडं आपल्याला पुन्हा विहीर आहे उल्हास नदीवरती. हां, तिथे त्याच्या पुढचा जो पोर्शन आहे ना दुसरा बिल सिलिंग करणं फार गरजेचं आहे. मग तसं करा ना प्रपोजल तयार. हे बघा आम्ही आपल्याकडे इरिगेशन वाल्यांना त्याच्या नदीवरती पूर्ण इरिगेशनचा ताबा आहे. हां आणि बंधारा जो आहे तो एनआरसीचा होता. इरिगेशन आणि एनआरसीचा प्रॉब्लेम चालू आहे. हां, तर त्यांना आम्ही कळवतोय की तुम्ही तो गाळ काढून घ्या म्हणून. गाळ्याची अडचण काय येते आता? नाही, जे पाणी रिलीज केलं जातं ना तर लेवल जर कमी झाली असेल तर पाणी उरकवून वाया जातं ते. तर आपल्याला ते जर मेंटेन ठेवायचे असेल तर आपल्याला तिथे डिसिल्डिंग करणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघून आपल्याकडनं समजा काय कोर्टाचा काय केस आहे का? हा, त्यांची कोर्टामध्ये केस आहे पण आपल्याला त्यांच्याकडून परमिशन वगैरे घ्यायला लागेल की गाळ काढण्याची. नाही मग तसं नाही, मग त्यांना सांगायला लागेल कोर्टात केस तर कोर्टात म्हणणं मांडावं, याच्यामुळे अशा अडचणी येत्या, काढायला परवानगी द्या. ते करतील रेग्युलरली ते नाही करतील इरिगेशन डिपार्टमेंट फुल सपोर्ट करतात. हो. मग त्यांना आम्ही ते डिसिल्डिंगचं प्रपोजल दिलं होतं पण त्यांनी काय केलेलं आहे की नवीन विहीर बांधण्याचं प्रपोजल तयार केलं. पण आता त्यांचा जो नवीन विहीर बांधणे हा जवळ 5-6 वर्षाचा कालावधी लागतो. तर आता जर त्यांचं डिसिल्डिंग करून घेतलं तर माझं पाणी जे आहे धरणातच तुम्ही सोडलं. एकदा डायरेक्टली त्या नरेंद्र महाजन आहेत ना त्यांच्याशी पाणी घालायची गरज बोलून पडली. बोललो ते आहे, ऐकतील. ते चार्जेस चालतं, बोलणं चालू आहे, कंटिन्यू चालू असतात. हां, त्यांच्याशी बोललं की होऊन जाईल. जागा बघायला मला जागा द्या बघायला काय जागा आहे. बघायला. उद्या किस्मतरावला सांगा आपण एक मोठा रस्ता केला क्लिअर. हां, पहिले जाधव साहेबांना पण बोलवा. ते उद्या भेटतो. हां. साहेब जागा वगैरे पण देतो. हां, जाधव साहेबांबरोबर उद्यानवाला तर त्यांची मदत करू. कुठली झाडं लावायची, काय लावायची. सेंच्युरीला उद्या बोलवतो. कडुलिंबाची झाडं. त्या 2 लोकांना बोलवतो. 2 लोकांना म्हणून करा तुमचं टाका ट्री गार्डवर नाव, आम्हाला अडचण नाही काय. आणि आपले फॉरेस्ट एरिया आहे काही आपल्या Forest area आहे का आपल्याला माहिती घेतली का फॉरेस्ट? आपण पत्र दिलं होतं पण नाही नाही दिलं. फॉरेस्ट एरिया आहे आणि आपल्याकडे. आंबिवली वगैरे तिकडचं आंबिवली हो, पण तो हां, ते फॉरेस्टच आहे की. फॉरेस्ट एरिया आहे. झोन आहे. हा नदीसाठी माहिती दिली होती. नदी नाही आहे फॉरेस्टमध्ये, फक्त बाकी एरिया आहे. नाही असणार तिथे स्ट्रीम वगैरे फॉरेस्ट आहे म्हणजे स्ट्रीम वगैरे आमच्या असणार. इरिगेशन असणार आणि स्ट्रीम्स असणार. नाही नाही फॉरेस्ट एरिया असेल. नाही, त्यांना अजून एक काय करा करून की केडीएमच्या हद्दीमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे जर तसे ते घ्या. टिपीवाला प्लॅन मध्ये असेल ना आपलं आहे फॉरेस्ट. पिसवली शाळेच्या पुढे सगळा फॉरेस्ट एरिया फॉरेस्ट एरिया आपल्या KDM चे सगळा फॉरेस्ट एरिया आहे. किती आहे? आहे बोलतो. हो, तिथे फॉरेस्ट एरिया. फॉरेस्ट एरिया जे सांगा ना मग, तेच subject चालू आहे. फॉरेस्टच्या जमिनी. फॉरेस्ट लँड. आहे ना? फॉरेस्ट लँड. ते सगळे पॉकेट किती आहे? त्यांचं काय म्हणणं होतं की म्हणजे असं ते म्हणतो याच्यामध्ये काही वनस्पती किंवा थोडंसं रेती आणि इथे पण जर आपण त्याच्या तोंडाच्या इथे ना जिथून ती येते साठी आपण वालदुनी नदी घेतली आहे. कारण पहिले आपण घेतली उल्हास नदी, काळू नदी आणि वालदुनी नदी. हे पहिले टॉप प्रायोरिटीला आपण तिकडचे टॅकल करतोय आणि मग हे क्रिकचे जवळजवळ 34 स्ट्रीम्स आहेत अशा आपल्या. फॅक्टरीच आहेत ना. फक्त फॅक्टरीचं आहे की हां कुठला नॅचरल नाला नॅचरल म्हणजे मग काय बोललं जातं याला MIDC नालाच म्हणतात याला नॅचरल. मग हे जाऊन कुठे उल्हासला भेटते की नाही कोणाला नाही हे क्रिकला जातो. क्रीकला डायरेक्टली पण ही नॅचरल नाला तुम्ही म्हणताय ना तर नॅचरल नालामध्ये तर अशा प्रकारचा हे केमिकल्स वगैरे सोडणं आणि दुसरा इथे रेसिडेन्शियल पण एवढा आहे सर्व हां रेसिडेन्शियल MIDCच्या झोनमध्ये कसं काय रेसिडेन्शियल आणि हे दोन्ही कसं काय होते आणि तुम्ही याच्यासाठी काय करताय MPCB इथे बघा इथे कसं कचराचं पण मध्येच इथे साईडला करून ठेवलं आहे हे सगळं झाडाने भरलेलं असतं उंच. हां, हे हां. सगळं आता गवत बिवत काढून साफ केलं महापालिकेने पावसाळ्यापूर्व हां पाणी साठायला नको. हा जो नाला म्हणजे हा स्ट्रीम कुठून वाहते
म्हणजे कुठून येते? हे सगळं MIDC म्हणजे शीळ रोड पासून हां. शीळ फाटा शील फाटाकडनं वाहते. अपस्ट्रीम. पण तिथे काहीतरी नाव असणार ना पुढे ह्याच्या त्या स्ट्रीमच्या काहीतरी नाव असेल पुढे जिथून येते. नॅचरल बोलतायत ना नॅचरल. हां तिकडनं पण बघा तिकडनं पण अशी येते आणि तसं जाते मग. जशी जशी वस्ती वाढत गेली तसं ते वस्तीचं वाढत गेलं. पाणी आणि हा कुठे कुठे म्हणजे आपल्या याला डिस्चार्ज कुठे होते दिसेल इथे? बघायला चाललोय. किती लांब येते इथे? आता जाणार ना तिथे. क्रिकला नाही कारण रेल्वे क्रॉस करून जावं लागतं मध्ये रेल्वे लाईन आहे. अच्छा. नाही पण आपल्याला खाडीपर्यंत नाही जात आहे. हा डिस्चार्ज पॉईंटच बघायचं. तेव्हा तो रेल्वेच्या पलीकडे आहे. नाही इकडनं दाखवता येईल ना आपलं. ठाकूर स्टेशनच्या पलीकडे आहे तो. इकडनंच दाखवू ना. हा त्यांच्या पंप हाऊस म्हणतायत. इथे काहीतरी पाणीचं आहे त्यांच्या साठाचा. हां त्यांच्या साठाचा आहे आणि इकडनं बघा जर असं आहे हे सगळं पोल्यूट होऊन तर आतमध्येच जाते पूर्ण. हां पूर्ण अंडरग्राऊंड वॉटर पण पूर्ण याच्यातनं किती हे होत असणार. ये देख सकते हैं कि किस तरह से MIDC का सारा जो पानी है MIDC के रीजन से, और यहाँ से भी देख सकते हैं यहाँ से आ रहा है. ये पूरा कलर पानी का दिख ही रहा है कि किस तरीके का गंदा ये है. कलर देख सकते हैं आप पूरा केमिकल का. वो पाइप से भी आ रही है और उसके आजू बाजू से. ये क्या साफ़ करने वाला कोई नहीं है यहाँ? हाँ यहाँ साफ़ सफाई होती नहीं है क्या? ये देखिए यहाँ पर इस तरह से ये पूरा जो केमिकल का पानी है, ये पूरा केमिकल का पानी यहाँ से आ रहा है. यहाँ आप देखिए किस तरह से केमिकल का पानी छोड़ा जा रहा है. और ये रही पूरी दुर्दशा, आपको बहुत अच्छी तरह से दिख रहा है. वहाँ सामने से भी एक आ रही. ये जो लाइन आ रहा है वो कौन सा है? हाँ MPCB को हमारे साथ ज़रा भेज दो. MPCB की अकाउंटेबिलिटी. और ये कचरा का नियोजन का किसका है? ये पूरा कचरा ये अपना रीजन का है, अपना रेस्पॉन्सिबिलिटी है. किसका है? तो फिर ये देखो आप, ये कचरा सब इसके अंदर डाला जा रहा है पूरा. और ये पूरी इसके अंदर तो नाला के अंदर पूरा कचरा ही कचरा भरा हुआ दिख रहा है. आधा तो पानी से गंदा है, दूसरा पूरा अपने कचड़े से. यहाँ का कोई कचड़े का नहीं दिखते. हाँ गुट्टे जी क्या है ये? अभी मैडम इसका चिकन वेस्ट का हम लोग प्लान कर रहे हैं. हाँ क्या करते हैं नाइट को डालते हैं. हाँ. देते हैं ना. तो आप लोग CCTV कैमरा लगाओ. और आपके पास में तो वो क्या डिटेक्टर बोलते हैं, न्यूसेंस डिटेक्टर, वो सब का क्या करते हैं फिर हम लोग? हाँ ये सारी चीज़ें हैं ना. आज अपने पास में सारा दुनिया भर का सिस्टम दिया हुआ है ना. MIDC के पवार आए क्या? कुठे आले? नाही ते येत आहेत. मी त्यांना आता आपण स्पॉट चेंज केला ना. नाही सांगितलं त्यांना माहीत आहे ठाकुर्लीच्या. आता तुम्ही विचार करा, हा पाईप लावून, हा तर डायरेक्टली पाईप लावून एक पर्टिक्युलर हा जो केमिकल वॉटर आहे कम्प्लिटली ते सोडला जातो आहे. इथून हा पाणी कुठून येतो आहे? हा पण MIDCच्याच आहे ना. हां हां हां. आणि हो 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 हो. आणि MPCB मुंडे, मिस्टर मुंडे, तेव्हा मी तुम्हाला विचारलं की आपली ही नदी कशी दूषित होते, तिकडनं हा असा येतोय. मग आता तुम्ही बघून घ्या, विसरणार नाही. आता तुम्ही बघून घ्या. तुम्ही म्हणत होते नाही MIDCच्या काही येत नाही आहे. आणि तुमचे हां हो 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 हो. तर मग त्याच्यातनं काय निघायला पाहिजे? जर CETP असेल तर हा असं निघायला पाहिजे का? आणि असं सांगितलं गेलं आहे का CETPला इथे जॉईन करून टाका नदी खराब करायला?
हां CETPचा अर्थ काय आहे? पाईपलाईनचं काम राहिलेलं आहे. तर बस तुमचे आता SRO पण सकाळी बसून बोलत होते 1% कसलाही प्रकारच्या MIDCच्या पोल्युशन नाही आहे. CETP ETP सगळं व्यवस्थित चालतो असं करून ते सांगत होते. हां मग हा काय आहे? म्हणून मी तुम्हाला तेव्हा पण विचारलं. आणि मॅडम तिकडे बघा ते पूर्ण हे ह्याच्यात किती कचरा भरलेला आहे बघा पूर्ण. हां एवरीवेयर कचरा. और यहाँ तो आपको दिख ही रहा है ना, यहाँ दिख रहा है ना मुंडे साहब. ओ मिस्टर ETP ETPच्या जोशी साहेब आले. कोण आले? जोशी सर. कोण जोशी सर? Just wanted, since you raised the question या of the color impression, या this is the color of discharge, but what you see there is little darkness, because there is a reflection of the water from there. So that's why I wanted to show you that how we treat it. हाउ यू How much we treat it. वो बोल रहे हैं हम लोग ट्रीटेड करके छोड़ रहे हैं ऐसे. you have tried, you are trying to give me justification that this is a treatment. I'm trying to show you. हाँ. Do you mean that when there is a color dye that is not a pollution? Do you mean to say that? I can understand. Don't just tell me that when there is a color that doesn't mean there is no pollution. And don't tell me that it is your CTP or ETP is completely doing a proper kind of work and processing. Because this itself reveals. So when there is a dye, color dye, so there you don't tell me that see when you see there is nothing. And it is seen as a very dark one. It's not like that. Just I will give you the report later when this MPCB will also give a report. And I don't know how they do the monitoring regularly, that still this situation I can see. पवार कोण आले का? तुम्ही पवार आले. मला हे सांगा जरा, इकडे या ना तुम्ही. ते तेवढं लांबून आम्ही पण घाणमध्ये आलो तर तुम्ही पण थोडंसं घाणमध्ये या, कारण आम्ही तुमच्या मदतीला आलो आहे. तर कसं आपण एकमेकांच्या मदत करूनच हे करायचं. यांचा काय रोल आहे CTPमध्ये? हे आता काही सांगत होते याच्याबद्दल. यांचा काय रोल आहे? ट्रीट करून ते पाणी सोडतात. म्हणजे हे कन्सल्टंट आहे की कॉन्ट्रॅक्टमध्ये दिलेलं आहे? CTP तेच चालवतात पूर्ण. तेच चालवतात. आता MIDCच्या तर्फे आहे की कसं आहे? नाही, MIDC तर्फे नाही, CTP त्यांच्याकडेच चालवायला डायरेक्ट. अच्छा. आम्ही फक्त त्यांना सबसिडी देतो. हां, तर तुम्ही मला सांगा आता, हे हा जो दिसतो इथे डिस्चार्ज, हां यांच्या म्हणणं आहे ते, म्हणूनच मला ते टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन दाखवत होते की मॅडम बघा तुम्हाला तसं वाटतं आहे की दिस इज नॉट ट्रीटेड वन, पण हा बघा ट्रीटेड, म्हणून ते टेस्ट ट्यूबमध्ये मला दाखवायचा प्रयत्न करत होते. तर तुम्ही पण मला माझ्याबरोबर उभं राहून सांगा की इज दिस अ ट्रीटेड वॉटर? Do you feel this is the right kind of a discharge which is happening? And do you feel that with your CTP a proper kind of a treatment is happening? कलर डाई पण जर आहे त्याच्यात, तुम्ही मला सांगा की हा मॅडम पोल्युशन नाही आहे, सांगून द्या मला. हां, आणि लुक ॲट द काइंड ऑफ डिस्चार्ज तुमच्याकडनं येते आहे, सगळं काय हालत आहे. आणि हे पूर्ण नदीमध्ये, उल्हास नदीमध्ये जाते. तुम्ही पिणार हा पाणी? हां, पिणार का मला सांगा. मग मी सांगते हां दिस वॉटर इज व्हेरी गुड. मग वाय आर वी नॉट टेकिंग केअर ऑफ द थिंग्स वेअर वी कॅन से दैट येस वी आर टेकिंग कंप्लीट रिस्पॉन्सिबिलिटी थ्रू द CTP. दैट मीन्स विथ CTP वी आर नॉट बीन एबल टू. किधर गए वो अपने? मुंडे साहब कहाँ गए? दिख रहे हैं क्या? हाँ मुंडे साहब आप मेरे पास ही रहो, क्योंकि ज़्यादातर रिस्पॉन्सिबिलिटी MIDC और MPCB, ये चीज़ों का जो रिस्पॉन्सिबिलिटी है ये 2 लोगों का है. मगर आप बताओ आपके दोनों के मिलजुल में ये कैसा तमाशा हमको दिखता है कि ये जो जिस तरीके का गंदगी है ये कहाँ तक वैलिड है? मैडम 150 CU is the limit, standard limit, percentage limit for color parameter. And this is under standard. This is under standard. अंडर स्टँडर्ड. म्हणजे चालतं असं? हो, हे चालतो डिस्चार्ज. हां, हो, असं चालतो. कुठे लिहिलेलं आहे असं? कन्सेंटमध्ये आहे, स्टँडर्ड दिलेले आहेत. तर चला ना मग पाणी पिया. पिया ना मग. पाणी पिऊ शकत नाही, ते प्यायचं पाणी नाही आहे ना. CETPचं आपल्याला सांगितलंय का की ते पियायचं काही आपला जर आपला स्टँडर्ड नाही आणि आपण नाही आपल्याला NGTनी सुप्रीम कोर्टनी असं सांगितलंय का की आपल्याला ते जर ह्या स्टँडर्डमध्ये बसलं आपण तसं सोडू शकतो असं सांगितलंय? म्हणजे इट शुड विथ कलर अँड एव्हरीथिंग. डाईमध्ये काही नाही आहे, डाईमध्ये काही नाही आहे कलरमध्ये. तुम्हाला स्टँडर्ड सांगतो मी, 150 क्युबिक कलरचाच पॅरामीटर आहे आणि त्याच्या विदिन लिमिट आहे. हा विदिन लिमिट आहे. म्हणजे यू मीन टू से देन देर इज नो पोल्युशन ना?
विदिन लिमिटचा अर्थ काय आहे की इट इज नॉट पोल्युटेड. वेन वी से दॅट इट इज विदिन लिमिट, तुमचा हा जो विदिन लिमिटचा जो क्रायटेरिया आहे ना, ह्यांनीच सगळं काही स्पॉईल करून ठेवलं आहे सिस्टमचा. आम्हाला WRDA हाच सांगतो की जेव्हा पण ज्या दिवशी MPCB आम्हाला असं लिहून देणार की इथे असं प्रकारचं पोल्युशन आहे, तेव्हा आम्ही काही कारवाई करू शकणार. पण तुम्ही जेव्हा सांगता की हा विदिन लिमिट आहे, सो हाऊ आर दे गोइंग टू टेक ॲक्शन ऑन ऑल दीज थिंग्स? हा PIचा लायकीच्या नाही, काही नाही. आता मला सांगा, ते दोन्ही बॉटल घेतलं, याच्यात कलर बघा. नाही लायकी नाही आहे, पण आपण अरे आपला नदीचा जो पाणी आहे ते आपल्याला पिण्यायोग्य बनवण्यासाठी अमृत वाहिनी करायला सांगितलं गेलं आहे. आणि तुमच्या जर असं प्रकारचं जस्टिफिकेशन असेल की हे सगळं बरोबर आहे, मग कसं काही आपण करणार हे सगळ्या गोष्टीला? तुमचा रिपोर्ट जर सांगणार की इट इज विदिन द लिमिट, एव्हरीथिंग विदिन द लिमिट, असं कंडिशनला बघून सुद्धा तुम्ही जर म्हणताय की दिस इज विदिन द लिमिट, आम्हाला तर सलाम ठोकायला पाहिजे MPCBला. म्हणून आज MPCBला कोणी विश्वास करत नाही. सगळे सेंट्रल बोर्डला जायला लागले, CBCकडे जायला लागले की आम्हाला आता तुम्ही करून द्या याच्यावरच्या सगळं स्टडीज. सगळीकडे तुम्ही लोक असंच म्हणता विदिन द लिमिट. व्हॉट इज विदिन द लिमिट? या अशा परिस्थितीला तुम्ही विदिन द लिमिट म्हणणार? आणि जस्टिफाय करतायत अजून स्टँडला. तुमचं काय हे सगळं ह्या घाणला तुम्ही काय म्हणणार आहे? दिस इज ऑल विदिन लिमिट. तुम्ही नाही दॅट इज ओके, बट यू सेड की आम्ही मॉनिटरिंग करतो रेग्युलरली. आत्ताच तुम्ही बोलले दर महिन्याला मॉनिटरिंग करतो. तुम्ही लिहून दिला का ह्याच्यामुळे पोल्युशन होते, याच्या तुम्ही काय केलं? नाही, ह्याच्यामध्ये जर स्टँडर्डच्या बाहेर जर आढळलं. मी आता सपोज आपण ह्याच्या बोलतो, तुम्ही कारण बोलले की हा तर यांच्या काम आहे KDMCचा. मग जर असं दिसतंय तर KDMCला तुम्ही काय ऍक्शन घेता किंवा तुम्ही काय सांगता? आम्ही त्यांना डायरेक्शन देतो की बाबा कितीदा केला ह्याच्याबद्दल तुम्ही कधी केलाय? याच्याबद्दल केलं नाही. मग तुम्ही जर म्हणताय की नाही नवीन काय नसतो, हा स्वभाव असतो, हा रेग्युलरली डम्पिंग ग्राउंड आहे, त्यामुळे हे असं आहे, असं आपण बोलून नाही सुटायचं की हा आत्ता घातलाय आणि आधीचा नाही आहे. आणि तुम्ही स्वतः बघा, तिकडचा पण जो येतो हा कुठून वाहून येतोय? उधर से जो आ रहा है वो कहाँ से आ रहा है? खंबारपाड़ा नाला. आणि इकडचा हा अपस्ट्रीम वरून म्हणजे कुठून येते मग? आपण ज्या रोडला तो नाला बघितला. पण जागाचं नाव सांगा कुठून येते? पूर्ण खंबारपाडाच आहे. तिथे किती एरिया आहे खंबारपाडा? 90 फीट एरिया म्हणतात. 90 फीट एरिया आहे. म्हणजे दोन्ही जे खंबारपाडा बघा, उभं राहू शकत नाही, एवढी घाण वास आहे, ह्याच्या पण वास आहे, याच्या वास आहे, आणि कसं ते चाललंय बघा. आणि तुम्ही जस्टिफाय करता या स्टँडला, मला आश्चर्य होते बाबा. मग कसं होणार? तुम्ही बोलताय ना विदिन द लिमिट, आम्ही पण सोडून देऊ. ठीक आहे, नाली खूप छान पाणी चाललंय असं सांगू. MPCBनी याला पूर्णपणे ठप्पा दिलाय, स्टॅम्प दिलाय की दिस इज ऑल गुड वॉटर. बिलो पोल्युशन लेवल त्यांनी सांगितलं आहे, म्हणून आम्ही पण गृहीत धरू आणि ह्याला आम्ही सँक्शन करू की एकदम चांगलं पाणी वाहतंय. दिस इज सो बॅड. आता MIDC तुमचा रोल सांगा मला याच्यात. आमचा रोल हे पाणी, आता आमचं काम चालू आहे. पावसाळ्यामुळे रेल्वेने आम्हाला परमिशन दिलेली नाही कनेक्शन करायची. हे हा किती MLD सोडला जातो डेली? किती MLD आहे हा? 16 MLD एवढा जातोय डेली. वा. आणि इकडनं किती आहे हा जो येते? नाल्याचं नाही मॅडम. हा नाला नाल्याचं नाही सांगू शकत मॅडम. तुम्ही सांगा हा किती येते? अरे रेग्युलरली तिकडे सप्लाय किती पाणीच्या तेवढंच होणार. नाही मॅडम, असं नाही. एवढा सपोज KDMC मध्ये जे KDMC मधली जी नाला फक्त MIDCतून पाणी येते असं नाही ना विषय. नाही पण त्याच्यात मिक्स आहे ना. अरे बाबा, तुमच्या मी आता बघितलं, तुमचा जो रिजन म्हणजे तुमच्या MIDC, त्याच्यात सगळे प्रकारचे घरं आहे, तिथे किती सारे दुकानं आहे. MIDCमध्ये हे सगळं कसं काय देऊ शकतो आपण? MIDCमध्ये कसल्या प्रकारच्या परमिशन मिळाला असता, त्या प्रकारचंच काम व्हायला पाहिजे ना. तिथे तर दुकान वगैरे सर्व पाहिलं, रेसिडेन्स पाहिलं, सगळं काही आहे. असं मिक्स सिस्टम कुठे नाही पाहिला. हा पहिल्यांदा डोंबिवलीमध्ये पाहतो आम्ही. असं कुठे अलाउड आहे? MIDCमध्ये कंपनीजला अलाउड आहे. मग तुम्ही त्या दुकान वगैरे ना कसं अलाउ केलं आहे? असं कोणी सांगितलं? MIDCच्या रिजने बघितलं तिथे तर रेसिडेन्शियल कुठून आलं? आता आम्ही जिथे MIDCला आम्ही उभं राहून तुम्हाला सांगितलं.
इलिगल एन्क्रोचमेंट आहे, पण MIDCच्या एरिया आहे ना ते पूर्ण. मॅडम काही MIDCनी त्याच्यासाठी काय कारवाई केलं, मॅडम त्यांचं काय आहे? इलिगल एन्क्रोचमेंटसाठी आमचे ड्राईव्ह चालू असतात, हां. रेग्युलर चालू असतात. कधीपासून असं इलिगल एन्क्रोचमेंट आहे, किती त्यामुळे वर्ष झाले? त्याच्याबद्दल मी नाही सांगू शकत, एवढं कॉमेंट करू शकत, कारण तिथे डिपार्टमेंटच आमचं पूर्णपणे